भिवंडी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला नुकतीच भेट दिली व सर्व शिवभक्तांनी येणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्यासोबतच यावेळी जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील, महादेव घाटाळ, इरफान भुरे, राजेंद्र काबाडी, प्रकाश भोईर, विजय पाटील, कल्पनाताई भोईर, पंकज घरत समेत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तर चला पाहूया यावेळी जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील व इरफान भुरे नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। आज जगाला हेवा वाटेल असा हा माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होतं। मी शिवभक्तांना तर आव्हान असं करेन की 14 तारखेपासून 17 तारखेपर्यंत ह्या मंदिराचं लोकार्पण सोहळा होत आहे। अनेक विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, अनेक विद्या असतील, ह्या 14 तारखेपासून 17 तारखेपर्यंत होणार आहेत। मी तर सर्व शिवभक्त शिवप्रेमींना आव्हान करेन आणि विनंती करेन की आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये हा मंदिर होत आहे, माझ्या महाराजांचं मंदिर होते, आवर्जून सर्वांनी इथं उपस्थित राहिलं पाहिजे आणि ह्या मंदिराला भेट दिली पाहिजे। शिवक्रांती प्रशिक्षणाचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी, मी तर त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून आभार मानेन। कारण आपण अनेक मंदिरं देवधर्मांचे बघतोय, अनेक देवांची मंदिरं बघतोय, परंतु माझ्या राजाचा मंदिर माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये होतोय, हे सर्व श्रेय माझ्या राजूभाऊ चौधरींना जातोय आणि त्यांच्या पूर्ण टीमला जातोय। रयतेच्या राजाचा मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यात होत आहे, तो महाराष्ट्रात पहिला मंदिर आहे ही आमची माहिती आहे। परंतु ज्या शिव प्रतिष्ठानने किंवा त्यांचा जो राजू भाऊ चौधरी आहे त्यांनी जो जिगर केलेला आहे हे मंदिर बनवायचा, ते वाखाणण्याजोग आहे। मंदिर तर फार भव्य दिव्य बनवलेलंच आहे, पण त्याने स्वतःचा जो पैसा लावला आहे, स्वतःने जो जमीन दिलेली आहे, योगदान दिलेलं आहे, तो योगदान त्याच्या टीमचा आणि त्याचा फार मोठा आहे। मी सर्व धर्मीय समाजाला विनंती करतोय, आवाहन करतोय की आपण जसा आपले शिवाजी महाराजांचे विचार होते, शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये सर्व धर्मीय पुढं होते, खास करून आमचे मुसलमान पुढं होते, त्या पद्धतीने आपण सर्वांनी या कार्यक्रमाला 14 ते 17पर्यंत सर्व शिवसैनिकांनी बी यावं आणि हा कार्यक्रम फार यशस्वी करावा असं आवाहन करतो।